नाशिकच्या नांदगावमध्ये महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यासह अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या तिरंगीत लढत पाहायला मिळते। नेमकी नांदगाव येथील मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहावं लागणार आहे। तर जनतेच्या मनातील कौल काय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। राज्याचं लक्ष लागून असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी काल मतदान प्रक्रिया पार पडली। आता आपण जाणून घेणार आहोत नेमकी या ठिकाणी हवा कुणाची, जनतेने कुणाला कौल दिला, आपण हे आता जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय तुमच्या नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे होते, यानंतर दुसऱ्या शिवसेनेचे गणेश धात्रक होते आणि अपक्ष समीर भुजबळ होते। काय नेमकी काय शिट्टी वाजली की मशाल पेटली की बाण चाललाय? आता ह्या मतदारसंघामध्ये चारही उमेदवार तुल्यबळ असल्या कारणामुळे तर आज काहीच अंदाज बांधता येत नाही। तरी आता कोणाची हवा ही ती येणार 23 तारखेलाच कळेल। काय वाटतं काय चाललंय आपल्याला काय, आम्ही पुण्यावाले, आम्हाला पुण्यात? काय चाललं पण आपलं ही तुतारी पुण्यात तुतारी चालली। काका कुठले आहेत तुम्ही? कुठले आहेत तुम्ही? हा, काय काय तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा? काय वाजलं? शिट्टीचा वाजली की धनुष्यबाण सुटला की मशाल पेटली? सर्वांची हवा आहे। सर्वांची हवा आहे। हो, कोण निवडून येणार मग? काय आता जग जनता आहे, जनता कुठे कळ फिरल तिकडे होईल विजय। काय काय वाटतं तुम्हाला, नांदगाव मध्ये शिट्टी जोरात वाजली की बाण सुटला की मशाल पेटली? बाण सुटला असेल मे बी, कारण विकासाला लोकांनी मतदान दिलं असेल मे बी। मनमाड नांदगाव कोणाची हवा आहे? ज्यांना दिलं त्यांनाच दिलेलं आहे, पण जे येणार ते आहे। ज्यांना दिलंय ते त्यांना दिलंय, जे येणार ते येणारच। पण ताई तुम्हाला तुमच्या काय वाजलं? मनमाड मध्ये शिट्टी जोरात वाजली, बाण सुटला की मशाल पेटली? नेमकी कोण? बाण सुटलाय। अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया आहेत। काय वाटलं मनमाड मध्ये कोणाची आवाज जोरात होती? धात्रकांची आवाज जोरात आहे. गणेश धात्रकांची मशाल पेटली। हो, हे होते नांदगाव मधील काही संमिश्र प्रतिक्रिया। वातावरण काहीच बॅलन्स झालेलं आहे, मात्र येत्या 23 तारखेला समजणार आहे की मतदार राजा कोणाला निवडून देणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, नांदगाव, नाशिक।